नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पा विशेष ओरिओ बिस्किट मोदक। गॅसचा वापर न करता अगदी झटपट 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे। तर मंडळी, हे मोदक बनवण्यासाठी इथे मी ओरिओ बिस्किटचे 4 पॅकेट इथे घेतलेले आहेत। एका पॅकेटमध्ये 5 बिस्किट असतात। तर सगळ्यात अगोदर आपल्याला या बिस्किटमधली व्हाईट क्रीम बाजूला काढून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये बिस्किट सर्व काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला व्हाईट क्रीम सुरीने वेगळी करून घ्यायची अशा प्रकारे। आता मी दाखवते त्याप्रमाणेच तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे। अशा सर्व बिस्किटांमधली मी इथे क्रीम वेगळी करून घेतलेली आहे। आता आपल्याला बिस्किटचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता हे बिस्किटचे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे सर्व मिक्सरमध्ये आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। थोड्या थोड्या अंतराने आपल्याला हे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे, एकदम बारीक करायचं नाही। तर बघा कशी एकदम बारीक पावडर इथे तयार झालेली आहे। आता आपण चाळणीने एकदा चाळून घेऊयात। यामुळे काय होतं, राहिलेले बिस्किटचे तुकडे ते वेगळे निघतात। आता इथे आपलं मोदक बनवण्याचं मिश्रण बनवूयात। त्यासाठी इथे मी पाववाटी दूध घेतलेलं आहे। रूम टेम्परेचर वरती हे दूध घेतलेलं आहे मी। त्यातील थोडे थोडे दूध घालून आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। आता आपल्याला याचा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित असा इथे आपला घट्टसर असा गोळा इथे तयार झालेला आहे। अगदीच पातळ आपल्याला इथे करायचं नाही। तर बाजूला ठेवून देऊयात आणि आपण जे क्रीम बाजूला केलं होतं याचा आपल्याला स्टफिंग करून घ्यायचं आहे। आता ही क्रीम तुम्ही अशी स्टफ करू शकता किंवा आणखीन स्वादासाठी मी यामध्ये 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे। आता तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर इथे तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर सुद्धा घालू शकता। बिस्किट गोड असल्यामुळे यामध्ये आपल्याला साखर घालायची गरज पडत नाही। तर आता मोदक बनवण्यासाठी आपण मोदक साच्याला तूप लावून घेऊयात। तुमच्याकडे जो मोदक साचा असेल तो तुम्ही इथे घेतला तरी चालेल। आता इथे व्यवस्थित असं तूप लावून झाल्यावर आपल्याला मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन उभट आकार द्यायचा आहे आणि साच्यामध्ये मी दाखवते त्याप्रमाणे भरून घ्यायचं आहे। आता याला व्यवस्थित बोटाने दाबून दाबून इथे भरायचं आहे आणि याच्या मध्यभागी बोटाने होल करून व्यवस्थित असं घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला जे आपण व्हाईट क्रीमचे स्टफिंग बनवलेले आहे ते व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित असं भरून झाल्यावर पुन्हा आपण चॉकलेटी मिश्रण यावरती असं लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि मोदकाचा इथे बघू शकता हा जो भाग आहे मी इथे व्यवस्थित असा बंद करून घेतलेला आहे। आणि आता मोदक डिमोल्ड करून घेऊयात। तर खालच्या बाजूने काढून घ्यायचा। बघा किती चमकदार आणि सुंदर मोदक तयार झाले। सर्व मोदक मी अशाच प्रकारे सर्व बनवून घेतलेले आहेत। तर आपले सर्व मोदक तयार आहेत। आपण एक मोदक कट करून पाहूयात। तर गॅसचा वापर न करता झटपट होणारे हे मोदक तुम्ही अवश्य एकदा तरी बाप्पासाठी प्रसाद म्हणून बनवून बघा। आजची ओरिओ बिस्किट पासून झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अशा छानशा रेसिपी सोबत पुन्हा आपण भेटणार आहोत। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद।